कसं वाटतंय मुंबईला येऊन? हा, मुंबईला चांगलं वाटतंय. एक नंबर वाटतंय. दिवसभर घरात झोपून मजा वाटते ना तुला? दोघींची हाईट एकदम परफेक्ट मॅच होते. मम्मीला रोड माहित नाही आता. नाही माहिती मम्मीला. हा, मच्छी मार्केट वाटते मला तर आणि दीदीनं जागा पकडली बसायची. आणि दादा पण आता पदार्थ स्थान होता ना तिथं. पूर्ण धुक आहे. कशानं तू गेलेलीस वर? हा, रुपयानं. ते बघा, एक नंबर बिर्याणी बाई, मस्तपैकी बिर्याणी. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही जीवदानीला चालणारच म्हणतोय, जीवदानीला जाणार आहे. तर बघू, अजून आम्हाला अजून लोकेशन माहित नाही. दादा आणि दिदी यांना माहिती आहे. तायडे काय आहे लोकेशन? मला नाही माहित. हा, आता काय करायचंय होय? विरार काय? विरारला जायचं पण ट्रेन ना म्हणजे आता पहिल्यांदा कुठल्या स्टेशनला? मिरर रोड स्टेशनला. कसं वाटतंय मुंबईला येऊन? हा, मुंबईला चांगलं वाटतंय. एक नंबर वाटतंय. दिवसभर घरात झोपून मजा वाटते ना तुला? दोघींची हाईट एकदम परफेक्ट मॅच होते. आईचं झालंय आणि रेखा मम्मी आली ते आता. हा, उडवल आई पण. थांबव ना, तेच ना. बसलं जायचंय का? नाही, रिक्षाने. काय माहिती? काय माहिती? आता जीवदानीला जायचं. जीवदानीला जायचं ते आम्हाला पण माहिती, पण आता काय करायचं? रिक्षा पकडायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल झाला आता रिक्षा गेली. तुम्ही तिघ जण दोन रिक्षा. हा, तर काय जात आम्ही रिक्षामध्ये बसतोय. आता आम्ही तिघ जण एका रिक्षात बसलोय आणि ती पुढे एका रिक्षात बसली. ते मस्त वाटते ना. गेले नव्हते यार काय देता तू एका अगोदर पण गेलीस ना? पण जीवदानीला गेलीस ना? आपणच गेलेलो. म्हणजे चालत गेलेलो आपण. पण कसं वाटतंय तिथं? छान वाटतंय. तर आई गेली ह्याच्या अगोदर. हो, आता जाते पुढं. आता 12 वाजले त्या सध्या. आता आम्ही आलोय याला मीरा रोड स्टेशनला. आता आम्ही पहिलं तिकीट काढतो. ते अजून आले नाहीत, त्यांची रिक्षा अजून आली नाही. मम्मीला रोड माहित नाही आता. नाही माहिती मम्मीला. माहिती आहे जायचं. विचार कसं तरी पण एक पटकन नाही, ते वर चढ आणि वर परत खाली उतर असं झालं होतं. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. ट्रेनबद्दल काय माहीत नव्हतं दिदीला आणि मम्मीला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. नाही, बरोबर नेलंय. दिदीला आणि मम्मीला काय माहीत नाही नुसतं. तर काय जातं आम्हाला इथं वर जायचं आहे. म्हणजे ह्या जो दोन दिसतात नाही, इकडं रोपवे आणि इकडं पायानं चालत जायचं आहे. तर मम्मी आणि आई रोपवेनं जाणार आहेत आणि आम्ही चालत जाणार इथनं चालत. तर बघू बाई, गाईचं बघा आम्हाला तर इथनं एवढ्या वर जायचं आहे चालत. हे मंदिर आहे, जे मिडल दिसते ना ते मंदिर आहे. तर बघू गायचं. आता हे रिक्षातनं उतारली ते तर म्हणतेस रिक्षाचा एक्सपिरियन्स काय आहे? अर्धा बाहेर मी आत अर्धा म्हणजे जीवाच्या आहे जेव्हा बसलो होतो. अर्धा बाहेर अर्धा आत बसलो होतो रिक्षामध्ये. आम्ही 6 जण एका रिक्षात. तिथे काय तिथे इथंच कंडिशन आईची बेकार झाली. आईची कंडिशन आता आईला चालवत नाहीये का नाही? आई आई जाणार आहे. आई कशाने जाणार आहेस? कशाने? रोप्यानं आई आता रोप्यानं जाणार आहे. रोप्यानं सर सुट्टी आहे ना, म्हणून ना गर्दी खूप आहे आज. खूप गर्दी आहे आज. सगळीकडे गर्दी मग आता सुट्टीच्या दूध घेऊन आला. काय रे या म्हणशील? किती गर्दी आहे, चालायला पण जागा नाही आहे. मला तर दिसत असेल इथं आम्हाला जायचं. इथं वरती रोपवे बघा, रोपवेनं आमच्यातली 2 मेंबर जाणार आहेत आणि आम्ही जाणार आहे पायऱ्यावनी.
बेस्ट एक्सपिरियन्स इज वॉकिंग. हो आता कसं काय होतं पुढं. तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दी आपण पण रोपवेने गेलो. गर्दी बघू शकतो फक्त. गर्दीचं काय म्हणतेस ताईडे? हां मच्छी मार्केट वाटते मला तर रे बा. दादा काय म्हणतोयस तू? कुठे आहेत माणसं? मम्मी तुम्ही अगोदर पण आला होता ना इथं? हा तर काय एक्सपिरियन्स तुमचा? तेव्हा एवढी गर्दी नाही. आज 26 जानेवारी आहे. आज सुट्टी पडली. त्यामुळे गर्दी. इथं मैदान आहे मग जत्रा मैदान. वाहनतळ म्हणजे इथं आपण आपल्या गाड्या लावू शकतो बघा. कापूस वगैरे खायचा असला तर कापूस. रोपवे बघू शकता तुम्ही. रोपवे बघू शकता तुम्ही. त्यानं जाणार आहे. अरे आई म्हणते ते एस टी कुठं काय वर चढते. एस टी वाटते आईला. अरे पण तू याच्या अगोदर पण रोपवेनेच गेलीस ना? मग चला पटापटा नाही का मी वॉर्निंग. भैया आई करते भैया. तर गाय जाता आम्ही जात आहे. चला आता पुढं गर्दी असणारच खूप आज. रोपवेने दादा म्हणतोय पण खरी मजा ती चालत मजा. आई काय म्हणतेस? ते नाही आई खरी मजा ती चालत मजा का नाही? किती म्हणते जातील आहे? 2-3 आई म्हणते 2-3 रुपये जातील. आमचं दोघींचं 500. तर आई आणि मम्मी फक्त यायला जाणार आहे. हे रोज असतं का दादा? हे असं हे रोज असतं असं? आज सुट्टी आहे म्हणून आज खूपच गर्दी आहे. आणि हे रोजच असतं. आज कसं जिलेबी आणि पापडी पण दिसणार तुम्हाला. कारण का आज 26 जानेवारी आहे. ची वाट नाही इथं एक चालायची वाट आहे बघा. इथनं आता तुम्हाला दिसणार नाही बघा. इथं छोटे दिसतं ना तिथं चालायची. ते दोन्ही पण रोपवेचं का काहीतरी आहे वाटतं. मला पण एक्झॅक्ट काय माहीत नाही. पण रोपवे तर एका बाजूला दिसते. मी गेस केलं होतं की बाजूचं जे असेल ना ते चालायचं असेल. चालायची माणसं इकडनं दिसते. ते वेगळी वाटेल. हो पुढे जाऊन कळेलच आपल्याला. पण फर्स्ट बारी आलो म्हणून काय माहीत नाही. बघू लेटचं पुढं काय होतं. गर्दी आई गर्दी किती? हा आई आता म्हणते की रोप्याने येत आहे का? रोप्या बिप्या काय नाही. हा जायचं पण गर्दी आम्हाला आव्हान देते. चला आता आम्ही तर देवाचं ताट घेत आहे. इथनं चप्पल इथंच काढायची असते का तायडे? तायडीला आत्ताच घामाघूम झाली आहे तायडी. काय गर्दी काय म्हणतेस गर्दीबद्दल? झालं दीदीचं तुम्ही या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. दीदीचं चाललंय की घरी बसलो असतो. ऐकलं असेल तुम्ही काहीच. सगळ्या ब्लॉगमध्ये तेच असतं. घरी बसलो असतो. काय यायचं होतं उठायला तुम्हाला हो ना. काय हसते तायडी असते. तुम्ही गेलेला क्रिकेट खेळायला? आता ह्या दोघी पट्ट्या निघाले रोपवेने. आईने आम्हाला 100 रुपये खायला दिलेले आहे. 200 दिले ते. 200 दिली तर आई म्हणते 100 नाही 200 दिली तर. 200 रुपये खायला दिले. आणि हायत्या किराया नाही, पण इकडून पैसे घ्यायचे. अरे हीच मज्जा असते तिथे. आजीकडून पैसे घेऊन चला आम्ही घेतो तू ते. हो चला आय बाय कर इथं ए मम्मी रोपवेला. आईला घेऊन जावा ना. आपण तिला कळणार कसं? तर गाय जाता ह्या दोघी निघालीत आहे रोपवेने. चालत चाललंय. तर गाय जाता आम्ही निघालोय चालत. तर चालण्याची सेवा आमची चालू झाली जीवदानीला. गावात मला असं आईने सांगितलं आम्हाला की चालत गेल्यावर दर्शन घ्यायचं तर ते चांगलं असतं. रोपवेने नाही यायचं. आम्ही चालत चाललो. नाही आयच्या आलं ना मला मध्ये. चला रोपवेने. नाही रोपवेने रोप्याने कशानं? रोप्याने आई बोलते. मला वाटलं तिला धरली तिकडे चाकू पिकू गावडा. मला वाटलं तिथे चाकू पिकू गावडा म्हणजे तिला धरलं. कारण का तिथे हत्यार घेऊन फिरती. काय
तर नंतर आत कळालं की आमच्याच गावातले होते तर त्यांनी त्यांच्या घरी बोलवले आम्हाला. चल चालत चला व्हायला दीदीने आता रफ्तार पकडली आहे गाईच मी चालते यार. चालते यार बघा त्याने रफ्तार पकडली आहे बाय आता चालत जायचं आम्हाला जवळपास 1,000 किती तरी पाहिजे ए, मोजा ना. 1100 किती तरी पाहिजे आता मोजाना दीदीला आता मोजायचा ठेका धरलाय 1100 बाहेर येता वरती पत्र्यानी चांगलं आहे. हा. आधी नव्हतं ना. पहिला आम्हाला इतकं पत्र भेटणार आहे पुढपर्यंत गायच 50 पायऱ्या नाही बस झालं की दीदीनं बसायला जागा पकडत होती 50च पायऱ्या नाही झाली तर की दीदीची हवा टाईट होती दीदी काय 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 जसं की रोजच येत आहे म्हणलं तुम्हाला एकदम सवय आहे. आम्ही मग आम्हाला थोडी कुठं सोय होई काय जाता या सगळ्यांची हवा टाईट झाली होय तायडे हवा टाईट झाली का नाही हा हवा टाईट झाली आता आम्ही 380 पाहिजे आणि दीदीनं जागा पकडली बसायची आणि दादा पण आता पदार्थ स्थान होता ना इथं तर काय एक्सपिरियन्स आहे दादा 400 पायऱ्या पण नाही चढलो गाय जाता आम्ही 400 पायऱ्या पण नाही चढलो किती चढलो 370 काय 80 पायऱ्या चढलो कधी परत बसली तर गर्दी बघा सगळी घामाघूम दिदी दाखवा सगळे घामाघूम एकदम घामाघूम झाले ते इकडनं बघा असं मस्त आहे की गाड्या येतात जातो इथं आम्ही ऊसाचा रस प्यायला आलो ऊसाचाच प्यायला थांबलोय सगळेजण पिते ते ऊसाचा रस 1 नंबर व्ह्यू आहे पण ऊसाचा रस खास नाही काय ऊसाचा रस काय पानचट आहे बाई पानचट आहे ना पानचट आहे ऊसाचा रस एवढा भारी नाही पानचट आहे पण लोकेशन भारी आहे त्यांचा ऊसच चांगला ऊस बघा ह्यो. तिथे आगला पावलाय व्हेरी फनी गर्दी बघा यार गाय नुसती माणसं ओरडतात आवाज पण येईना का परत आता आम्ही चालू केली आमची सेर तर ब्रेक घेतला मस्तपैकी ऊसाचा दिसताना एकदम 5-60वाला चव काय नव्हती तर थंड होता बाकी काय नव्हतं ज्यांचा 5वा ब्रेक आहे 5वा ब्रेक आहे चला थोडंसंच राहिले चल तर काय त्यांचा आता सारखाच ब्रेक चाललाय आता ब्रेक नको बस चला आले काय 6वा ब्रेक आहे आमचा कितवा 6वा का 7वा दीदी कुठे गर्दी नसते माझं काय आलं असं दीदी इथं बसले बघा गपचपीत हे काय विकी तर काय तर बघा आता आम्ही फायनली पोचलोय आता बाई पंख्याची हवा मस्त लागते अरे ठीक आहे ना मस्त भारी वाटते पोचलोय आता आम्ही चालत बघा हे सगळी कशी लाल जणते गोऱ्या माणसांनी येऊन नये असं होतं एंट्री मंदिराची वाटणी आहे ना स्लॉट सोडते ते आज जाणार मग दर्शन घेणार गर्दी बघा अजून पण खूप आहे पाय आम्ही 40 का 50वा गोल ट्रिप असेल 40 का 50वा गोल ट्रिप असेल तर घ्यायचा आता आम्हाला मम्मी आणि आई भेटले हे आई कुठे गेली आई गेले पुढं तुरू बरोबर चालते आई आणि का मम्मी भेटली तर आम्हाला ते इथं म्हणतात दर्शन झाले एकदम परफेक्टमध्ये तर आता आम्ही निघाले वरती जरा एक वरती निसर्ग खूप भारी तर तेच बघायसाठी आम्ही चाललो
ती बी काय आहे ती बी. अरे इथं कोंबडा घेतलाय कुणीतरी. कोंबड्याचा इथं कोंबडा द्यायचा असतो. दाखवा कोंबड्याचा बाजूला. कोंबडा द्यायचा असतो बघा. आय महाप्रसाद आहे महाप्रसाद. हा बघा घामाघूम सगळेजण. आई रोपवेनं कसं वाटलं? हा पण द्यायचं सगळे घामाघूम झाली ते. सगळे घामाघूम. रेखा मम्मीला माहिती आहे महाप्रसाद. आय म्हणलं महाप्रसाद आहे महाप्रसाद आहे. नाही खायचा असतो का नाही? खायचा असतो का नाही महाप्रसाद? हा चला लाईन मध्ये चला. प्रयत्न करते आई. काय म्हणते काय? तिकडे काय म्हणते काय? आई असते. आई काय? आई काय? काय नाही. हा हो लय गर्दी. हो कोण बोलते थांबायचं नाही बाई. सगळ्यात जास्त आपल्या कोणती होती गं? 50 नाही चढल्या नाही ना. किती बसत होती सारखी बसत होते. कोण? ठीक आहे बाई. ठीक आहे. काय काय बोलते? आपण तिथे सगळी बसलोय. तुम्ही बसलेला. गायच मारा बाई. गायच भांडणं आली ते इथं. नेहमीप्रमाणे या काहीतरी बहन कहाणी बनवत आहे. मला चालवत दीदी आता म्हटले की मी चालणार आहे पळणार आहे. आम्ही सगळी रेडी आणि ती सगळी साथ. चल ना बाई बाई. फोटो तोंड दाखवतो. काय का कॅमेऱ्याच्या मागे मला अशी मारते. म्हणले पोरगी चांगली गुणाची. हा तायडी बघा काय कशी का लाल तायडी कशी लाल लाल झाली एकदम. दीदी बघा मागणं बुक्के टाकत आहे गायच. गाय बघा दीदी बुक्के टाकते. दीदी बघा गाय बघा दीदीला 2 शब्द बोललो नाही की दीदी बुक्के टाकते. आता डोकं बघा गायचं डोकं बघा. ते पण काय मुक होतं का काय? तर काय आता आम्ही परत निघालोय. दर्शन वगैरे झालं आहे. कसली गर्दी आहे. सगळेजण आपापलं खाण्याचं सामान घेऊन आले ते घरनं. काय व्ह्यू बघा पूर्ण धक्क आहे. आता आम्ही परत निघालोय घरी. हा मला चिंच पाहिजे होती. चिंच ही चिंच आंबा आहे आंबा आहे. तर काय आता दीदीने लेट धरली. सर्वात पहिले ती आता पुढं उतरताना हे बघा. आणि हे तर मागे अजून तायडी मागे अजून दादा पण मागे. दीदीनं लेट धरली. दीदीनं वरती दर्शन करतानाच म्हणलेलं की तिनं फक्त एकच आशीर्वाद घेतला होता की मी आता जाताना स्पीडनं हो आणि सर्वात पहिली असं स्पीडनं स्वतः पहिली उतरणार. हो हाईट कमी आहे असल्यामुळे दादा म्हणतोय की तिला जास्त लोड नाही. सुरू खाली उतरते. तायडीचे पाय खूप अवतरत आहेत आता. तर आता बघा काय दीदीनं लीड धरले. दीदीचं पण पाय अवतरत आहेत. दीदीचं पण पाय कशाला पळते कशाला काय मला वाटलं मला बोलायला पुढं करत होती. पण आता पहिली बसेल बघा हीच बसणार आहे. हा हो हे बस इथे जरा नाही तू बसू नको आता. काय तसं आम्ही स्टे घेतलाय
पाय अवतर जायचं पाय खूपच अवतरत आहेत आणि दादा इथलं कुळकुळं घेतलं कुठलं तरी काकड्या असतात तर काकड्या पण घे माझ्या नजर बघा तेज आहे हे बघा इथं काकडे 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 खाऊ की तर काय जातं दीदी इथं काकडे घेते सॉरी कैरी मगाशी आम्हाला भेटली नाही दीदी म्हटली आपल्या नशिबात नाही आहे पण मी काय होप सोडली नाही मला इथं दिसली मग दीदीला मी पाठवलं परत दीदी बघा इथं आता घेऊन आले मस्तपैकी कैरी ही बघा गाईच चिंच पिरू कैरी सगळंच घेऊन आले सगळंच घेऊन आले दीदी काकडे आणलीस का गाईच हे बघा आता दीदीनं काय काय आणलंय आंबा आणलाय चिंच आपण आंबा हा पेरू हे बघा दीदी आता आपण खाऊया हा दाद्यांची आणि दीदीची गायचं रेस चालली पडते ते पुढं पटापटा आणि दादा विजय झालाय दादा दीदी स्पीड धरली आहे रफ्तार धरली आहे दोघांनी पण फायनली गायच आम्ही आधी पोहोचलो खाली हा 5 मिनिटापेक्षा कमी आले हो तर काय आता आम्ही खाली आलोय काय जात आम्ही खाली आलोय तर आता आम्ही निघालोय काकांच्या घरी या तर हे ग्राउंड बघा आता ग्राउंडवर किती पोरे आणि केवढं मोठं ग्राउंड आहे ना खूप मोठं ग्राउंड आहे आम्हाला जे की वरनं दिसत होतं खूप मोठं ग्राउंड आहे खूप तर काय आम्ही मुंबईमध्ये आणि तुम्ही बघा एक गावच वाटतं एक प्रकारचं खतरनाक इकडं पापड बघा कसं आहे हे पापड येत नाही सगळं पापड वाळत घातले ते तिकडं पण जे दिसते ना ते सगळं पापड वाळत घातले ते एक गावच टाईप वाटते मुंबईमध्येच आहे पण ह्याला विरारला बंदिरापाशी भाई खतरनाक गाव वाटते हे कसा होता एक्सपिरियन्स तुझा कसं वाटलं तुला दर्शन कशाला गेलेलीस तू वर तुम्ही कशाला गेलेलो काय म्हणतो रुपये कशाला गेलेला आहे कशाने रोप्यानं आई गेली होती तर वर तर आता घरी चाललोय मस्तपैकी बिर्याणी खायला तर आता आम्ही बिर्याणी आला तर काय जाता आम्ही घरी आलोय तर आता बिर्याणीचं नियोजन आहे हा होय आई काय आता खायला जेवाय बिर्याणी मस्त आहे की ना तर कसा झाला तुझा प्रवास आजचा चांगला झाला हा चांगला झाला कशानं तू गेलेलीस वर हा रोप्यानं आईवर केली आहे तर आता इथं जेवणाचं नियोजन चाललंय तर आता किती वाजले ते 7:30 वाजले वाटतं ना 7 वाजले ते आता तर काय आता 7 वाजले ते तर आता आम्ही जेवतो का नाही चांगलं दिसतोस जेवतो ना जीव आता आम्ही बिर्याणी खाणार गाईस बिर्याणी खाणार आता मस्त पैकी भूक लागले सकाळीच बिर्याणी करून गेलेली तरी भांडी मस्त पैकी बिर्याणी खाणार काय म्हणते रे पहिल्यांदा त्याच्या अगोदर पहिल्यांदा रस्ता पेणार सगळीजण काय नाही आई रेखा भांडी राहू दे घासायची मग तिला घासाय भांडी घासतेस का काय मस्त माहिती आम्ही आता बिर्याणी खाणार राहू दे भांडी 2 टाइम खायची होती बिर्याणी हाऊ वॉज द डे रिया मस्त हा डोकं दुखते आता तुम्हाला गाईज दिसलंच असेल ब्लॉगमध्ये की तिथे किती वेळा बसत होते काय पण आई काय? न बसता काय रे? खाली उतरली दीदी काय म्हणते मी न उठता खाली बसले बसली पण नाही एकदा पण ऐक ना जाताना जाताना जिथे पण सगळी बसत होती सगळी नाही, स्वतःच पहिली बसत होती. काय पण व्हिडिओ मध्ये दिसतंय. फोटो किती फोटो
मग तुम्ही एवढं काय करताय जसं की मीच बसते तुम्ही करताय तू असं सांगू नकोस यांना की मी बसतच नाही असं. येईस ना चालत त्याला मत कसली दिदी पळत होती येताना आईनं बिंगरी धरली होती दिदीनं. येताना मी इथं- दिदी आणि दाद्या बिंगरी तसंच व्यायाम पाहिजे मग तसाच पाहिजे. दररोज असे 1100 पायऱ्या आहेत भाई 1100 पायऱ्या होते का? जास्त नाही बे बाबा चढतं चढतं किती हे होत होतं. बघा आता मस्तपैकी बिर्याणी घेऊन आली त्या का मम्मी. तुम्हाला बिर्याणी दाखवतो पहिले मी. बिर्याणी दाखवा बिर्याणी खोला बघू रे का मम्मी. तर ही बघा एक नंबर बिर्याणी बाई मस्तपैकी बिर्याणी. तर मस्तपैकी बिर्याणी आम्ही खाणार मस्तपैकी बाई. हा आता उद्या मंगळवारची खायची नाही ना. पण तायडे आजच संपवल मी पण खाते. तायडे आणि तिथे आजच संपवल. काय बघा आपली बिर्याणी आली मस्तपैकी आणि रस्सा. तर आता आपण सगळी जेऊया. बघ ह्यो रस्सा आहे मस्तपैकी. चला आता जेऊ मस्तपैकी. आता 7:30 वाजले त्या नंतर भूक लागली तर बघू पुढचं पुढं.